संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल। नमस्कार। आज आपण अशा एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जो स्वतःच्या समाजासाठी तळमळीने आज समाजामध्ये काम करतोय। दौलत नाना शितोळे एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने स्वतःच्या समाजासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले। महाराष्ट्राच्या नव्हे संपूर्ण देशभराच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या समाजाला एकत्रित करण्याचं एक महत्त्वपूर्ण काम हा माणूस करतोय आणि हे संपूर्ण काम हा माणूस स्वतःच्या खर्चानं त्या भागामध्ये जाऊन त्या युवकांना भेटून त्या भागातल्या समाजातील पीडितांना भेटून त्यांना न्याय देण्याचं महत्त्वपूर्ण काम करतोय। असे दौलत नाना शितोळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। आपण जाणून घेऊया समाजाविषयी, रामोशी समाजाविषयी त्यांच्या काय भावना आहेत, रामोजी समाजासाठी ते जे संघर्ष करतायत, रामोजी समाजाच्या हितासाठी, विकासासाठी, उन्नतीसाठी त्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतायत। या दौऱ्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या या संपूर्ण रामोशी समाजाच्या हितासाठी त्यांची असणारी ही चळवळ आपण आज जाणून घेऊया त्यांच्या शब्दात। दौलत नाना शितोळे यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी आपण जाणून घेऊयात त्यांचा जीवन प्रवास, टाकूयात एक नजर। दौलत उमाजी शितोळे अर्थातच दौलत नाना एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्वाने आपल्या असामान्य कर्तृत्वामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रामोजी समाजाच्या मनात आज आपुलकीचे व आदराचे स्थान निर्माण केले आहे। आजपर्यंतच्या त्यांच्या अत्यंत खडतर व संघर्षमय प्रवासातही त्यांनी नेहमी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून या समाजाच्या तब्बल 22 संघटनांना एकत्रित आणून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर उभा केला आहे। समाज उद्धारासाठी व्याकुळ होणारा हा नेता आज रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटतो आहे। म्हणूनच नानांच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी लाखो कार्यकर्त्यांचे पाठबळ आज त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे। शिंदोडी सारख्या अगदी 2000 लोकसंख्या असलेल्या गावचे सरपंच ते रामोशी बेरड समाज कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष असा हा मोठा प्रवास करताना त्यांनी कधीही विकासाच्या आड राजकारण येऊ दिले नाही। म्हणूनच आज दौलत नाना यशाच्या शिखरावर आहेत। शिंदोडी गावात एकोपा जपण्यात, गावाला विकासात्मक दृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेण्यात दौलत नाना यशस्वी ठरले आहेत। याच बळावर आज अख्खं गाव त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलं आहे। आपल्या सरपंच पदाच्या कार्यकालात निर्मल ग्राम, कंटामुक्ती, आदर्श ग्राम, विमा ग्राम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, कृतिरत्न यासारख्या तब्बल 13 पुरस्कारांची मोहर उमटवत एक आदर्श गाव म्हणून शिंदोडीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे। 2004 साली सामाजिक कार्याच्या माध्यमातून दौलत नानांनी राजकारणात प्रवेश केला। माणुसकी प्रधान स्वभाव, सर्वांना सामावून घेण्याची त्यांची वृत्ती, उत्तम संघटन कौशल्य आणि इतरांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती याच गुणांमुळे तरुणांची मोठी फळी उभी करण्यात ते आज यशस्वी ठरले आहेत। याच बळावर त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी केलेली कामगिरी आजही तरुणांच्या मनात घर करून आहे। आपत्ती व्यवस्थापन संघाच्या माध्यमातून त्यांनी उभ्या केलेल्या तातडीच्या आपत्कालीन सेवेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले। उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयात त्यांच्या कमांडोजनी हजारे यात्रेकरूंचे जीव वाचवले, कित्येक अपघातग्रस्तांना जीवनदान दिले। नानांच्या उपक्रमाची इतिहास नक्कीच नोंद घेईल यात शंकाच नाही। महालक्ष्मी क्लॉथ सेंटर या व्यवसाय विस्ताराच्या माध्यमातून आपली व्यावसायिक वाटचाल यशस्वी करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीने सर्वांना कमीत कमी दरात कपडे उपलब्ध करून देण्याची सुरू केलेली भन्नाट योजना खरोखरच वाखाणण्याजोगीच आहे। आजच्या या स्वार्थी आणि लोभींच्या जगात दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारा हा नेता आपल्या समाज हितासाठी स्वतःला झोकून देत महाराष्ट्रभरातील समाज बांधवांना एकत्रित करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो आहे। नानांच्या या कार्याला संवाद लाईव्ह टीव्हीचा मनपूर्वक सलाम। नाना, सर्वप्रथम तुमचं या संवाद लाईव्ह स्टुडिओमध्ये स्वागत आहे। नमस्कार। पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो, समाजकारणातून राजकारणात आपण कसे आलात आणि महत्त्वाचं म्हणजे सरपंच ते प्रदेशाध्यक्ष पद या संपूर्ण प्रवासात काय संघर्ष करावा लागला आपल्याला? समाजकार्य करत असताना एक मनाला अशी एक खंत वाटली की आपण बाहेर समाजकार्य करतोय, गावामध्ये कुठंतरी आपण समाजात जाऊन एक वेगळं स्थान आपण मिळवलं पाहिजे। तर खऱ्या अर्थानं साहेब सांगतो की शिंदोडीमध्ये राजकारणामध्ये पडल्याशिवाय ते काय करता येत नव्हतं। शिंदोडी हे गाव पुनर्वसन झालेलं गाव, म्हणजे ज्यावेळेस धरण याच्यामध्ये शिंदोडीमध्ये चिंचणी डॅम झालं, त्याच्यामध्ये धरण झाल्यानंतर एक काय म्हणायचं त्याला, एक पुनर्वसित झालेलं गाव।
तर त्याच्यानंतर गावाचं एक चेहरा मोहरा बदलण्याचं काम माझ्या पाठीमागे लागलं होतं आणि आपण त्या याच्यामध्ये काम करण्याची एक भावना आपल्यामध्ये जागृत झाली. तर त्याच्यामध्ये गावचा विकास करीत असताना गावामध्ये आपण कुठंतरी राजकारणात आलं पाहिजे असं मला वाटलं. तर गावातले आमचे बरे 3 गट गावामध्ये होते. एकनाथ वाळुंज असतील, इंद्रमान ओवाळ असतील, शरद कालेवार असतील, बबनराव खेडकर असतील. तर यांच्या सगळ्यांसमोर आपण एक बसून प्रस्ताव मांडला माझ्या काही बाकीच्या सहकार्यांनी की दौलत नानांना कुठंतरी आपण सरपंच करूया आणि त्यांच्या माध्यमातून आपण काम केलं तर गावचा विकास होऊ शकतो. असं सगळ्यांचं ठरल्यानंतर शिंदोडी गावचा एक पहिला सरपंच मी बिनविरोध सरपंच मला गावाने घोषित केलं. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सहभाग लाभला, सहकार्य झालं ते एकनाथ वाळुंज असतील, रंगनाथ वाळुंज असतील, इंद्रमान ओवाळ असतील आणि बबनराव खेडकर असतील, शरद कालेवार असतील, या सगळ्यांनी प्रयत्न करून मला सरपंच केलं. सरपंच झाल्यानंतर एक 4-6 महिने कुठलंही काय मला समजत नव्हतं की आपण गावचा विकास कशा पद्धतीने करायचा. BDO वगैरे ही जी तहसीलदार वगैरे यांच्या माध्यमातून आपल्याला जे काम करायचं होतं तर ते काम करीत असताना मला दिशा कोणती कळत नव्हती. तर पाठीमागं आपण बऱ्याच माझे काही मित्रांचं सहकार्य मला मिळालं की त्याच्यामध्ये आपण कसं काम केलं पाहिजे. तर मग मी पहिलं गावचं काम हातामध्ये घेतलं निर्मल ग्रामचं. तर निर्मल ग्राम तालुक्यामध्ये एक वेगळा विषय आपल्या भारतामध्ये एक वेगळा विषय चालला होता. मला ते पहिलं काम महत्त्वाचं करायचं होतं. तर निर्मल ग्राम करत असताना आपण सर्व गावाने मला सहकार्य केलं आणि निर्मल ग्रामचं काम चालू केलं. निर्मल ग्राम 100% आपण यशस्वी केलं आणि पहिला तालुक्यातला आपण पुरस्कार निर्मल ग्रामचा 2.5 लाखाचा आपण पुरस्कार पटकावला. त्याच्यानंतर तंटमुक्ती ग्राम असेल. तंटमुक्ती ग्राम गावामध्ये काही तंटे असायचे, ते तंटे मिटवायचं काम सगळ्यांनी सामुपचार्याने बसून आपण ते मिटवले आणि तंटामुक्तीत सुद्धा तालुक्यात पहिला मान आपण शिंदोडी ह्या गावाने मिळवला. त्याच्यानंतर आदर्श ग्राम आसन, संत गाडगेबाबा आसन, हिमाग्राम आसन, असे इतर 13 पुरस्कार आपण त्या ठिकाणी मिळवण्यात यश आलं. 5 वर्षामध्ये हे बरंच काळ त्याला लोटल्या गेला. परत एकदा गावाने मला संधी दिली आणि आरक्षण आलं. त्याच्यामुळं मला उपसरपंच परत मिळालं आणि परत मी वाटचाल चालू केली. बरेच कामं झाली. म्हणजे गावामध्ये हे पुरस्कार घेतल्यानंतर बाकीचे रोड असतील, शाळेची कामं असतील, बाल कंपाऊंडची कामं असतील, रोडची कामं असतील, हे सर्व त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून, आमदार फंडाच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी ती कामं आपण मार्गी लावली. त्याच्यामध्ये हे गाव पुनर्वसित असल्यामुळं बराच आपल्याला त्याच्यामध्ये त्रास सहन करावा लागला. पण गावाने एकजुटीने पाठीमागं उभं राहिले. कुठलंही गटतट बाजूला ठेवून गावाने आपल्याला मदत केली आणि त्याच्यामुळं मी यशस्वी होऊ शकलो. निर्मल ग्राम योजना यशस्वी करताना आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर बहुतांश गावामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी उभ्या राहिल्यात. आपण त्या अनुभवलेले आहे. पण तुमच्या गावामध्ये तुम्ही निर्मल ग्राम योजना यशस्वी करताना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला आल्या? बऱ्याचशा अडचणी त्या टायमाला उभ्या राहिल्या. कारण काही लोकांची मनस्थिती, टॉयलेट बांधल्यानंतर टॉयलेटमध्ये शौचालयासाठी जाण्यास त्यांना प्रवृत्त करायचं होतं. पण त्या ठिकाणी असं काही ठिकाणी जाणवलं की तरुणांनी सहभाग चांगल्या पद्धतीने घेतला, महिलांनी घेतला, पण वृद्धांचं खूप अडचण आली आम्हाला. आता घेऊयात छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर नानांच्या या कार्याचा आढावा आपण असाच सुरू ठेवणार आहोत. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि परिसरातील बातम्यांचा आनंद घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. काही ठिकाणी असा एक किस्सा सांगावा असं वाटतं की आमच्या गावामध्ये एक वृद्ध होता. ते मंदिरामध्ये झोपण्यासाठी जायचे आणि पाठ उठल्यानंतर 3 वाजता ते मंदिराच्या समोर एक काट्याची वस्ती असायची, काट्याची एक जागा असायची, त्या ठिकाणी ते जाऊन शौचालय करायचे. तर असं लक्षात आल्यानंतर 2 दिवस मी स्वतः आणि इंद्रबान ओवाळ यांनी त्या ठिकाणी जाऊन बाबा आम्ही 2-3 वेळा ते साफ केलं. पण ती रोजची रोज तिथं त्या ठिकाणी शौचालय व्हायचं. मग आम्ही 2-3 वेळा झाल्यानंतर आम्ही वाट पाहिली की कोण नेमकं त्या ठिकाणी येतंय. मग त्या ठिकाणी एक वृद्ध आला आणि त्या ठिकाणी बसला. मग त्यांनी आम्हाला पाहिल्यानंतर ते म्हणले बा नाना चुकलं अशा शब्दात ते बोलले. म्हणलं काय नाही, तुम्ही आता तुमचं सगळं उरकून घ्या आणि नंतर आम्ही आमचं हे करतो. मग त्यांचं झाल्यानंतर आम्ही ते
खोऱ्याने वगैरे ते भरलं त्यांच्या देखता, त्यांना एक मनाची थोडी लाज वाटली आणि त्याच्यानंतर ते बंद झाले आणि टॉयलेटमध्ये जाऊ लागले. असे अनेक किस्से त्या ठिकाणी घडले गेले. पण गावाच्या सहभागामुळं गावाच्या एक चांगल्या याच्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला ती यश मिळालं. समाजकारणातून राजकारणामध्ये तुम्ही काम करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तुम्ही कार्यभार सांभाळला. तर मग हे मध्येच हा प्रवास कसा, ही वाटचाल कशी तुम्हाला हे झाली? याच्यामध्ये मी ज्यावेळेस सरपंच होतो, हे सर्व पुरस्कार घेतल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या शिंदोडी गावचं नाव झालं आणि माझं पण साहजिकच त्या ठिकाणी सर्व पक्षांच्या पक्षांपर्यंत नाव गेलं. त्याच्यानंतर माझे मित्र योगेश जगताप, बारामतीचे योगेश जगताप यांनी जिल्हा युवकचे अध्यक्ष झाले जिल्ह्याचे, पुणे जिल्ह्याचे. त्याच्यानंतर उपाध्यक्ष करता बाकीचे माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी व मित्रांनी मागणी केली आणि मला आदरणीय अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने मला युवक उपाध्यक्षपद जिल्ह्याचं मिळालं. त्याच्यानंतर आपण अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर एक महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिबिर झालं की जेणेकरून 1660 बाटल्या आपण त्या ठिकाणी संकलन केलं. त्याच्याच नंतर पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिर केलं. 1264 बाटल्या आपण त्या ठिकाणी रक्त संकलन केलं आणि आज ते महाराष्ट्रामध्ये आपलं रेकॉर्ड एका ठिकाणी एका दिवशी एवढं रेकॉर्ड कुणीही तोडू शकलं नाही. आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका लागल्या. त्याच्यानंतर आपण नावऱ्या जिल्हा परिषद गटामध्ये इलेक्शन आपण लढवलं. तर त्या ठिकाणी मला तिकीट जाहीर झालं, पण त्याच्यानंतर काही अडचणी आल्या, त्याच्यामुळे तिकीट कॅन्सल केलं आणि मी अपक्ष लढलो. अपक्ष लढल्यानंतर मी परिचय त्या गटामध्ये कमी होतो, पण तरीसुद्धा मला 300 मतांनी मी त्या ठिकाणी पराभूत झालो. मला त्या ठिकाणी 300 मतांनी पराभूत व्हावं लागलं. ज्यावेळी एखाद्या निवडणुकीत आपण मोठ्या प्रमाणावर तयारी करतो आणि त्यावेळेस असं लक्षात येतं की अरे आपला पराभूत झाला, आपण पराभूत झालो, तर एवढ्या मोठ्या राष्ट्रवादी सारख्या मोठ्या संघटनेचं काम करीत असताना, युवकांचं संघटन करीत असताना, एक लोकप्रिय नेता म्हणून असताना तरी पण आपल्याला पराभव पत्करावा लागला, त्यावेळेस आपल्या भावना काय होत्या? नाही, त्याच्यामध्ये खरोखर भावना दुःखद अशा भावना नव्हत्या. आनंद वाटला की आपण पहिल्यांदाच लोकांसमोर गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला मला वाटते काहीतरी 8,900 मतदान मला त्या ठिकाणी झाले की मला अपेक्षापेक्षा जादा मतदान त्या ठिकाणी झालं. त्याच्यामुळं मला परत नावरा जिल्हा परिषद गटामध्ये मी अजून फिरू लागलो आणि लोकांना जे काही त्यांच्या अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. समाजकारण, राजकारण आणि नंतर अचानकपणे आपण नव्याने सुरू केलेले आपत्ती व्यवस्थापन संघ, हे नेमकं काय गणित आहे? त्याचं कारण असं आहे साहेब की माझा एक मित्र होता सुरेश तुपे म्हणून बारामतीचा, कायम माझ्या संघ असायचा. तर त्याच्यामध्ये तो बारामतीला जात असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला बारामतीचे एक 3-4 किलोमीटर आडेला ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला कुणीही 1 तासभर कुणी उचललं नाही आणि तो 1 तासभर पूर्ण त्या मातीमध्ये लोळत होता. त्याच्या पायाला मोठी जखम झाली आणि त्याच्यानंतर 1 तासानंतर लोकांनी ॲम्ब्युलन्स आली, बाकीचे आल्यानंतर त्याला उचलला आणि हॉस्पिटलला नेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक सेप्टिक झालं पायामध्ये आणि त्याचा पाय कट करावा लागला. मला अशी भावना माझी झाली की याला जर 1 10 मिनिटात, 15 मिनिटात, 20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात जर त्याला त्या ठिकाणी फर्स्ट एड भेटली असती किंवा हॉस्पिटलला कोणी जर धाडीस करून आणि रिस्क घेऊन जर त्याला नेलं असतं, त्याचा पाय वाचू शकला असता. त्याच्यामुळं मला अशी एक माझी भावना झाली की त्याच्यामध्ये आपण एक लोकांना सहकार्य की जेणेकरून सांगावं असं वाटतं की ॲक्सिडेंट झाल्यानंतर लोकांना एक भीती वाटते की ही पेशंट कोण आहे, याला उचललं तर काय होईल, पोलीस आपल्यावर केस करतील किंवा आपल्यालाच त्याचा जबाब द्यावा लागतील किंवा याच्यामुळं ज्याचं आयुष्य खूप लांब असतं त्याला त्या ठिकाणी जावं लागतं. असं बरेचसे उदाहरण पाहिलेले आहेत मी. तर मला असं वाटलं की आपण जर आपत्ती व्यवस्थापनाची स्थापना जर केली, एक डिझास्टर फोर्स म्हणून आपण जर वेगळ्या पद्धतीने आपण जर केलं तर त्या ठिकाणी आपण अनेक लोकांचा जीव वाचू शकतो. रामोशी समाज एकत्रीकरण केलं म्हणजे याच्यात नेमकं तुमची भूमिका काय? नाही, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सांगायचं झालं साहेब तर रामोशी समाजाला खूप मोठा वारसा आहे. ह्या रामोशी समाजामध्ये पहिला आद्य क्रांतीवीर म्हणजे
उमाजी नाईक असे पहिले आद्य क्रांतीवीर आहेत जे इंग्रजांच्या विरोधात पहिलं बंड पेटवलं. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर उमाजी नाईक म्हणजे दुसरे शिवाजी होते. म्हणजे आम्ही म्हणत नाही, ज्या वेळेस त्यांना फासावरती दिले त्यावेळेस मॅकॅन्टोस नावाचा एक अधिकारी होता, मेन अधिकारी इंग्रजांनी नेमवला होता. त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी लंडनला जाऊन ती डायरी लिहिली आणि त्या डायरीमध्ये असा उल्लेख केला की उमाजी नाईक जर फासावर गेला नसता तर दुसरा शिवाजी झाला असता. हा मॅकॅन्टोस त्यांनी डायरीमध्ये लिहून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं रामोश्याला इतिहास खूप मोठा आहे. बहिर्जी नाईक म्हणजे बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांना म्हणजे व्हेर खात्याचे मेन होते. म्हणजे आज जसं सीबीआय खातं आहे देशाचं, तसं ते बहिर्जी नाईक मेन खात्याचे. म्हणजे शिवाजी महाराजांना जर गडावरून खाली यायचं म्हणलं तर बहिर्जी नाईक येस म्हणल्याशिवाय ते खाली येत. गुप्तचर विभागाचे प्रमुख होते थोडक्यात त्यांच्या. तर ते म्हणजे ते बहिर्जी नाईक म्हणजे रामोश्यांना खूप मोठा इतिहास आहे. पण हा इतिहास दडपला गेलेला आहे. तर ह्या इतिहासावरती काम करीत असताना आता 185वी आता पुण्यतिथी आहे 3 फेब्रुवारीची आणि 225वी जयंती साजरी झाली मागल्या 5-6 महिन्यापूर्वी. तर एवढं वर्ष एवढा काळ लोटून गेला पण उमाजी नाईकांना कुठल्याही एवढे सरकार आता आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन गेले. पण ह्या फक्त एकाच गोंधळामुळं की महाराष्ट्रामध्ये एवढ्या संघटना आहेत, प्रत्येक संघटनेने काम केलं. मला म्हणायचं नाही की त्यांनी काम नाही केलं, पण प्रत्येकाने काम केलं. पण हे सगळा गोंधळ एकत्र नव्हता म्हणून ती कामं राहिली आणि उमाजी नाईकांना आज पण न्याय मिळवून देऊ शकलो नाही. ही रामोश्याची खऱ्या अर्थानं मोठी खंत आहे. आता घेऊयात छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा पाहूयात नानांच्या कार्याचा आढावा आणि कुठे जाऊ नका, आपण घेऊयात छोटासा ब्रेक. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि परिसरातील बातम्यांचा आनंद घ्या. ब्रेक नंतर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता साहेब सांगावं असं वाटतं की रामोशी समाज म्हणजे एक इमानदार समाज मानला जातो. रामोशी समाज महाराष्ट्रामध्ये एक इमानदार समाज की ज्याला रामोश्याने जर एखाद्याला शब्द दिला तर तो शब्द पाळण्याची ताकद फक्त रामोश्यामध्ये आहे. की आज पण आमचा समाज पाळतो. एवढा म्हणजे जातीवंत समाज ज्याला म्हणतो असा समाज आहे. आणि याच्यामध्ये अशिक्षित लोक खूप आहेत. आमच्या समाजामध्ये शिक्षण कमी आहे. बाकीचं जेणेकरून बाबा काही लोक काही मुलं तरुण मुलं ज्यांच्या अंगावर म्हणजे रामोशी समाज ताकदीने एकदम दिप्पाड आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण जर रामोशी समाजाचे तरुण पाहिले तर एकदम वेगळीच तुम्हाला दिसते. तर अशी मुलं असल्यामुळं राजकीय लोक महाराष्ट्रामध्ये असे राजकीय लोक स्वतःची पोळी वाजून घेण्याकरता बरेचसे लोक त्या लोकांचा आमच्या समाजाचा फायदा करून घेतात. त्यामुळं की इथून पुढच्या काळामध्ये असं होऊ नये आणि ही जी येणारी पिढी आहे ही एक वेगळ्या दिशेने जावं आणि वेगळ्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करावे, समाजाकरता काम करावे व इतर समाजाकरता काम करावे. आणि एक गुन्हेगारीचं लेबल साहेब आमच्या जातीवरती लागलेला आहे की जेणेकरून बाबा एक मी सांगितलं की बाबा एखादा पुढारी गावामध्ये असतो तर त्याच्या संग एक 4 मुलं रामोशी समाजाची तो पुढं घालतो. बरोबर. म्हणजे गावामध्ये जर एखाद्याला कोणाला हाणायचं म्हणलं तर ती वापर करून थोडक्यात. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी आमच्या मुलांवर केशी होतात. तर ही अशा पद्धतीने होवा नाही याचा पण कृती समिती आता सर्व महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने काम करते. आणि समाजावरती महाराष्ट्रभर म्हणजे खूप अन्याय झाले. म्हणजे आता मध्यंतरीच आपल्याला सांगावं असं वाटतं की असे अन्याय तर इथून मागं पण होत होते पण त्याचा विचार काय कोणी ज्यादा करत नव्हते. तर आत्ताच एक सासवडच्या तिथे एक गाव आहे त्या ठिकाणी एक 19 वर्षाचा मुलगा होता. तो 19 वर्षाचा मुलगा 19 वर्षाचा मुलगा एका मुलीला मेसेज गेला त्याच्याकडून आणि त्या मुलीचा पण मेसेज त्याला आला. पण त्या मुलीच्या आईवडिलांनी पाहिलं आणि गावामध्ये 1-2 घरं असल्यामुळं गरीब कुटुंब असल्यामुळं त्या मुलाला येऊन डायरेक्ट तिथल्या समाजातल्या काही लोकांनी येऊन मारला आणि तो मुलगा जागी म्हणजे मरण पावला. असं एक किरकोळ गोष्टी करता खूप अन्याय होतात. काही ठिकाणी आता तिथं आम्ही आवाज उठवला, मोर्चा काढला. त्या सर्व जे आरोपी होते त्यांना लगेच एक
पोलिसांनी 2 ते 3 दिवसात अटक केली आणि त्यांच्यावर कारवाई केली 302ची. आम्ही असं ऐकलंय की सुरुवातीच्या काळामध्ये ह्या प्रकरणात पोलिसांनी अजिबात दखल घेतली नाही आणि संघटनेने ज्यावेळेस यामध्ये लक्ष घातलं त्याच्यानंतर मग पुढील कारवाई झाली. म्हणजे हा संघटनेचा विजय म्हणावा का आपण? हो, अगदी बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये 2 दिवस आधी एक दिवस मयत झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं दुर्लक्ष होत होतं. पण त्याच्यानंतर आपण याचं ज्यावेळेस लेटर दिलं की मोर्चाचं, त्यानंतर फास्ट आपल्या मोर्चाच्या आदल्या दिवसापर्यंत पूर्ण आरोपी त्यांनी अटक केली आणि त्यांच्यावर कारवाई केली. मग अशा आपण असं म्हणालात की रामोजी समाजाच्या या अवस्थेची किंवा रामोशी समाजाच्या विविध समस्यांची आजपर्यंत सरकारने कधी दखल घेतली नाही. पण आता या सरकारला तुम्ही काय आव्हान कराल, काय सांगाल नेमकं? नाही, ह्या सरकारकडून आम्हाला बरेच काही अपेक्षा आहे. म्हणजे आता हे आमचं जे आंदोलनं वगैरे किंवा मोर्चे झाले किंवा मेळावे झाले या ठिकाणी असं आम्हाला आता वाटतंय की बुवा आम्हाला हे सरकारकडून काही ना काही न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं की बापट साहेबांनी जयंतीला आल्यानंतर त्या ठिकाणी 5 कोटी रुपये आमच्या स्मारकाकरता म्हणजे उमाजी नायकांच्या स्मारकाकरता 5 कोटी रुपये कबूल केले आणि त्याची म्हणजे बऱ्यापैकी पुढं एक दिशा पण चांगल्या पद्धतीने आता चालू आहे. आणि त्या ठिकाणी लाखो लोकांच्या समोर, लाखो समाजाच्या समोर त्यांनी शब्द दिला की पुढली जयंती ही उमाजी नायकांची सरकारी जयंती साजरी होईल, असं त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिलेला आहे. आशा आहे आम्हाला की ते शब्द पूर्ण करतील. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांसंग आमची मीटिंग लावली त्यांनी. मुख्यमंत्र्यांनाही एकदम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की पुढली जयंती ही तुमची उमाजी नायकांची सरकारी जयंती साजरी होईल. मला एक अर्थाने आनंद वाटतो की म्हणजे सर्व समाज एकत्र आला, सर्व संघटना एकत्र आल्या. निदान आपण त्या दिशेपर्यंत आज गेलेलो आहे की आपण वाट बघू शकतो की बुवा अजून 5 ते 6 महिने आपण वाट बघणार आहे की बुवा हे सरकार नेमके कधी आपलं मागणी पूर्ण करीत आहे. अनेक आपल्या मागण्या आहेत, पण सर्वात महत्त्वाची मागणी जो आमचा राजा होता, जो आमचं दैवत होतं, त्या दैवतालाच अजून न्याय नाही तर समाजाला कुठून मिळायचं. त्याच्यामुळं पहिला माझा मुद्दा उमाजी नायकांना आद्य क्रांतिकारक घोषित करा आणि उमाजी नायकांची जयंती व पुण्यतिथी सरकारी दरबारी आणि सरकारी साजरी व्हावी सर्व महाराष्ट्रात आणि देशात. तर या मुद्द्याकरता आम्ही पहिल्या म्हणजे सर्व समाजाने एकजूट येऊन आम्ही ते काम चालू केलेलं आहे आणि सरकारनेही आपल्याला शब्द दिलेला आहे. पण साहेब पुढं जाऊन मी असं सांगेन की जर 4 ते 5 महिन्यामध्ये 5-6 महिन्यामध्ये जर आपल्याला वाटलं की बुवा आता सरकार त्यांच्या शब्दावर ठाम नाही आहे आणि कुठलंही आपले उमाजी नायकांची सरकारी जयंती साजरी व्हावी किंवा आद्य क्रांतिकारक म्हणून घोषित करावं, याच्याशी काहीतरी बाजूला पळतंय असं जर समजलं तर पूर्ण महाराष्ट्रभर जेवढा रामोशी समाज 60-70 लाख समाज आहे पूर्ण पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन मोर्चे पूर्णपणे महाराष्ट्र जाम करू असं आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. थोडा अडचणीचा प्रश्न विचारतो. ह्या संपूर्ण याच्यामध्ये आपली जी संघटना आहे रामोशी समाजाची जी संघटना आहे ती कुठल्या पक्षाच्या बाजूने झुकणारी आहे? नाही, तसं आज तरी नाही सांगू शकत की आजपर्यंत फक्त रामोशी समाजाचा प्रत्येक पक्षाने वापर करून घेतलेला आहे. म्हणजे रामोशी समाज मी जसं सांगितलं की पुढल्या तोंडाला रामोशी समाज असतो, भांडणाला रामोशी समाज, काम करण्याला रामोशी समाज, तसं प्रत्येक पक्षाने रामोशी समाजाचा वापर करून घेतलेला आहे. पण ह्या आता जी सरकार आहे ज्यांनी आपल्याला या ठिकाणी म्हणजे त्या दिशेपर्यंत आपण आता गेलेलो आहे की बुवा 6 महिन्यात आपलं काही ना काय होणार आहे. आणि मला सांगावं असं वाटतं की जर ह्या सरकारने आपलं काम जर केलं, आपले प्रश्न जर मार्गी लावले, आपल्याला जर जी मागणी आहेत आपले जर पूर्ण केल्या तर ह्या सरकारमागं पूर्ण महाराष्ट्रातला 70 लाख समाज एकजुटीने ह्या BJP सरकारच्या मागे जायला काहीच हरकत नाही. कारण त्यांनी आपलं म्हणजे आपल्या समाजाचं पहिलं असं सरकार असेल कोणतं तर 225 वर्षानंतर आणि 185 वर्षानंतर आपल्या मागण्या पूर्ण करत आहेत. त्याच्यामुळं पूर्ण समाज एक जीवाने BJP सरकारच्या मागे जायला काहीच हरकत नाही जर आपलं काम केलं तर. आणि जर नाही काम झालं तर पूर्ण समाज BJP सरकारच्या विरोधात जावं. आणि मी खऱ्या अर्थानं असं सांगावं असं वाटतं की साहेब आमचे जर मोर्चे आंदोलनं आता जे काही मोर्चे आंदोलनं निघतात मराठी समाजाचे
की एक मराठा लाख मराठा, तर ह्या पद्धतीने आमचे मोर्चे आंदोलन होणार नाही. रामुश्यांचं जात अशी आहे की ती जर रोडवर आली तर एका रामुश्याला कमीत कमी 10 पोलीस लागतात अशी रामुश्यात जात आहे. त्याच्यामुळे आम्ही मूक मोर्चा तर काढू शकत नाही, पण आमचे जर मोर्चे जर निघले तर महाराष्ट्रातले पोलीस पण कमी पडतात असं आपल्या या ठिकाणी सांगावं असं वाटतं. त्याच्यामुळं ह्या सरकारकडून खूप आशा आहे की त्या ठिकाणी रामोशी समाजाला न्याय मिळवून द्यायला हीच सरकार देऊ शकतं, अशी तरी आत्ता आम्हाला आशा वाटते असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं. नक्कीच संवाद लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून आपल्या भावना शासन नक्कीच समजावून गेले अशा आशा वाटते. रामोशी समाजाचं आत्ताचं राजकारणातलं स्थान काय आहे आणि रामोशी समाजाच्या या संघटनेची पुढील दिशा काय असेल? रामोशी समाज महाराष्ट्रामध्ये म्हणजे राजकारणात खूप मागं आहे. कारण त्याचं कारणच असं आहे की रामोशी समाजाला जसं मी सांगितलं की आतापर्यंत कुठला न्याय मिळाला नाही, की रामोशी समाज हा ओबीसी एनटीमध्ये येतो, त्याच्यामुळं धनगर समाज, माळी समाज त्याच ठिकाणी म्हणजे त्या समाजाला ज्यादा प्राधान्य दिलं जातं. पण आत्ता बऱ्याच ठिकाणी 1 वर्षाच्या काळामध्ये जी संघटना एकत्र आल्यानंतर काही ठिकाणी नगरसेवक असतील, आमचे बरेचसे नगरसेवक उभे होते, बरेचसे निवडून आले आणि बऱ्याच ठिकाणी नगरसेवक आता एक 5-25 नगरसेवक आमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि रामोशी समाज एवढा असून रामोशी समाजाला इथून पुढच्या काळामध्ये राजकारणात येणं तितकंच खरं आहे की राजकारणात आल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. त्याच्यामुळं राजकारणात आता आम्ही जिल्हा परिषद असते आणि पंचायत समिती असते, तर आम्ही ठिकठिकाणी ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत म्हणजे ज्या ठिकाणी कॅपेबल समाजातली व्यक्ती आहे तर त्याला त्या ठिकाणी जिल्हा परिषद असन, पंचायत समिती असन, या त्या ठिकाणी आपण त्यांना मागणी करायला मग ती कोणताही पक्ष असो त्या ठिकाणी आपण मागणी करायला त्यांना सांगितलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी तिकीट दिलं तर ठीकच आहे आणि नाही दिलं तरी आपण कृती समितीच्या माध्यमातून कमीत कमी महाराष्ट्रामध्ये आपण एक 5-25 जिल्हा परिषद लढवणार आहोत आणि एक 20-30 तरी खाली गणामध्ये आपण निवडणूक लढवणार आहोत. त्याच्यामुळं आपण त्या पद्धतीची तयारी समाजाची आणि कृती समितीची एक ठामपणे झालेली आहे. आता घेऊयात छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर नानांच्या या कार्याचा आढावा आपण असाच सुरू ठेवणार आहोत. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि परिसरातील बातम्यांचा आनंद घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकीपासून आपण लांब आहात सध्या तरी, आणि याचं कारण नेमकं काय समजावं आम्ही? याचं कारण असं आहे साहेब की मागल्या वेळेस मी जिल्हा परिषदला उभा होतो आणि काही मतांनी त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला आणि त्याच्यानंतर परत जो जिल्हा परिषद सदस्य निवडून आलता तो एक्सपायर झाला आणि त्याच्यानंतर परत पोट निवडणूक लागली आणि परत मला कबूल केलं की तिकीट तुम्हाला देतो म्हणून. त्याच्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणात मी खर्चा करता पैसे जमा केले आणि तिकीट माझं कॅन्सल झालं आणि त्याच्यानंतर त्याच पैशात मी एक व्यवसाय चालू केला, कपड्याचा व्यवसाय चालू केला आणि कपड्याचा व्यवसाय चालू केल्यानंतर एक कपड्याचं दुकान चालू केलं असताना आज माझे 3 दुकानं आहेत आणि खऱ्या अर्थानं मला तिथं वाटलं की ते तिकीट नाही मिळालं आपल्याला बरं आहे, आपण व्यवसायाला लागलो आणि पोटपाणी आपलं त्या ठिकाणी आज त्या दुकानाच्या माध्यमातून अनेक लोक पोटं भरतात, अनेक लोक त्या ठिकाणी काम करतात. त्याच्यामुळं ती एक महत्त्वाचा विषय झाला की आपलं त्या ठिकाणी आपलं जे खर्च होणार होता ते आपण व्यवसायात घातला. तसाच आत्ताचा मुद्दा आहे. आत्ता जर जिल्हा परिषदचं तिकीट पण माझं फायनल झालं असतं पण मला नाही लढवायचं आता, की त्याचं कारण असं की इकडं जे मी जिल्हा परिषदला जो खर्च करणार आहे तर तो खर्च मी समाजाकरता जर खर्च केला तर समाजाचं कुठंतरी आपण देणं लागतो म्हणून त्या ठिकाणी असं मला वाटतं. आणि समाजाकरता खर्च जर केला तर समाजाचे अनेक कामं पुढं जाऊन होऊ शकतात. आणि जिल्हा परिषद गटापुरतं मर्यादित मला राहायचं नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या रामोशी समाजाने आज माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे तर मला ह्या गटामध्ये किंवा निवडून येईन किंवा काही होईल पण त्या ठिकाणी मी एक गुंतून राहणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये पुढच्या दृष्टीने आणि समाजाकरता जो समाजाने माझा विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र राहून महाराष्ट्रामध्ये मला समाजाकरता काम करायचं आहे. त्याच्यामुळं राजकारण हा
माझा हेतू आता काहीच नाही आहे आणि पुढं जाऊन सुद्धा राहणार नाही असं मला वाटतं. फक्त समाजाला इथून पुढे जे काम करायचं ते समाजाकरता करायचं आणि एवढंच आता सध्या माझं माध्यम आहे. समाजकारणातून लोक राजकारणात येतात आणि राजकारणाचा हा अशा स्वरूपाचा एक वेगळा अनुभव आता दौलत नानांनी आपल्याला सांगितला. आम्ही असं ऐकले की मागची जी पुण्यतिथी झाली, उमाजी नाईकांची जी पुण्यतिथी साजरी करण्यात आली, ती पुण्यतिथी पुण्यामध्ये झाली होती आणि यावेळी आपण सासवडीतील भिवडी या ठिकाणी आपण उमाजी नाईकांची पुण्यतिथी साजरी करतो. याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की उमाजी नाईकांना फाशी दिलं ती पुण्यामध्ये कचेरीमध्ये, मामलेदार कचेरीमध्ये. तर त्या ठिकाणी मागल्या वेळेस मोठ्या प्रमाणात समाज त्या ठिकाणी आला होता. पण ह्या सिटीमध्ये आणि जे नगरपालिकेचे इलेक्शन आहेत किंवा याच्यामुळं त्या गाड्या वगैरे यायला किंवा लोकांना तिथपर्यंत पोचायला आणि जागा कमी आहे आणि काही लोकांना त्या ठिकाणी नाही यावं आपण किंवा नाही तिथं कार्यक्रम घ्यावा असं पण वाटतं. त्याच्यामुळं मला कुणासंग वाद घालायचं नाही, कारण तेच माझेच समाजाचे आहेत, माझेच भाऊबंद आहेत. आज नाही उद्या त्यांना समाजाचं जे काही हित आहे ते त्यांच्या लक्षात येईल आणि ते पण याच्यात सहभागी होऊन काम करतात. पण त्यांच्या पद्धतीने ते तिथं काम करतात आणि चांगलं काम करतात. ते पण आजपर्यंत मी समजा वर्षापूर्वी आलो आणि ते पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी घालवलंय. त्याच्यामुळे त्यांना वाटत असेल की नाना येऊन आज सगळं ताब्यात घ्यायला लागलाय. त्याच्यामुळे तसं पण नाही, आपल्याला त्यांच्यापासून बाजूला जाऊन पण काम करायचंय. तर आपण तिथं उमाजी नाईकांना जरी फाशी दिलं असलं तरी त्यांच्या जे हस्ते आहेत, त्यांची जी समाधी आहे ती भिवडी इथं आहे आणि त्या समाधी स्थळाच्या तिथंच आपण ही पुण्यतिथी घेतोय. महाराष्ट्रातल्या सर्व रामोशी समाजाच्या लोकांना मी आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की येत्या 3 फेब्रुवारीला आपण सर्व फॅमिलीसहित, म्हणजे आपली तुमची मिसेस असेल, मुलं असतील, सर्व समाज एक दिवसाकरता आपल्या राजाकरता, आपल्या उमाजी नाईकांकरता, त्यांच्या पुण्यतिथीकरता भिवडी इथं सर्वांनी येऊन त्यांना मानवंदना द्यायचं काम करावं अशी आपल्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातील तमाम रामोशी बांधवांना विनंती करतो. प्रामाणिकपणे समाजासाठी झटणारा हा समाजाचा नेता आपल्या रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आणि परिपूर्ण विकासाकडे वाटचाल करण्यासाठी झटतो आहे. खरंच ही मोठी कौतुकास्पद बाब आहे. आज दौलत नाना शितोळे आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांचा मौल्यवान वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद दौलत नाना. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.